मतदारसंघ आहे अहमदपूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचं पारडं जड झालेली दिसतंय। त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। अगदी आणि आपण बघतोय की अहमदपूरमध्ये संभाव्य आमदार असतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील। बाबासाहेब पाटलांनी इथं आपण बघतोय जी लढत होती ती यशस्वी होऊ शकते अशी शक्यता आहे। संभाव्य आमदार म्हणून अहमदपूरचे जे मतदार आहेत ते बाबासाहेब पाटलांना पसंती देत आहेत। तर विनायक पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यमान उमेदवार होते, परंतु ते या ठिकाणी पराभूत होऊ शकतील अशी शक्यता असल्याचं सध्या इथं दिसतंय। दरम्यान अहमदपूरचे संभाव्य आमदार आपण पाहिलेले आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाला इकडे यश मिळताना बघायला मिळतंय। हे संभाव्य आमदार असण्याची नेमकी काय कारणं आहेत आमचे प्रतिनिधी रत्नाकर नलेगावकर यांच्याकडून जाणून घेऊयात। 30 विधानसभा मतदारसंघ अहमदपूर या ठिकाणी 1,82,301 पुरुष मतदार तर 1,66,441 महिला असे एकूण 3,48,743 मतदार आहेत। या मतदारसंघामध्ये महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे विनायकराव पाटील तर जनसुराज्य शक्तीचे गणेश हाके यांच्यात लढत आहे। या मतदारसंघामध्ये मागील काळातील विकास कामे पाहता विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील निवडून येण्याची शक्यता अधिक प्रमाणात आहे।